समाजामध्ये उल्लेखनीय काम करणारे. सर, आम्ही नेहमी म्हणायचो की वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतात आरशावरती, त्या आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. हा गेल्या 21व्या शतकात प्रत्येक माणसाला पडलेला हा प्रश्न होता. पण माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जर विचारलं की वाचलेली ऐकलेली पुस्तकात बघितलेली माणसं गेली कुठं, तर मला वाटतंय ती जनकल्याणमध्येच गेली. हे इथं आल्यानंतर सर्व लक्षात. सर, अनेक जण 99%चं 98% करणाऱ्या बऱ्याच महाविद्यालयात आणि त्यांची पाठ आपण थोपटतो. त्याच्यामध्ये आपला हा अत्यंत चतुर आणि हुशारीचा मला वाटतं हा प्रगल्भपणा आहे. पण 50%चा ज्याची हातातोंडाशी गाठ पडत नाही, जे 12 महिने 13 काळ मातीत खपून मोती पिकवतात, त्या काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची पोरं 50%पर्यंत 50% असलेली मुलं 99%पर्यंत घेऊन जाणं, मित्रांनो, हे सोपं काम नाही. हे डोंगरा एवढं काम होतं आणि हे महाविद्यालय करत आहे. सर, मी आलो त्यावेळेसपासून बघतोय प्रत्येक मुलामध्ये एक संस्कार काय असतो ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि हे संस्कार मलाच कसं तरी वाटत होतं की छोटे छोटे असेल आणि स्टेजवर बसलेली छोटीच पाया पडतात असं काही नाही बरं का. आमच्या वारकरी संप्रदायाचा एक आत्मा आहे सर. ज्या माणसाला वागता येतं ना, तो जगात कुणाला पण वागवू शकतो. हा संस्कार शाळा पेरते, लक्षात.